प्राइज अनाऊन्स झालंय 500चं. एक वेगळं प्रेम आहे, एक वेगळा सपोर्ट असतो तो म्हणजे टीम चापेवाडी पठारला जयदादा धस यांचा. त्यांचं देखील वेलकम करूयात. ग्रीन सिग्नल सँडी गायकवाड सरांचा ऑल इज सेट. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल फुलटॉस होता, हवं तसं टायमिंग होत नाही. वाईट मिनिटला फिल्डर अनिलला कोण विसरेल. 2 चेंडू 5 धावा याच मैदानावरती ज्यांना विजयी षटकार लागत असताना अंतिम सामन्यामध्ये विजय संपादित करून दिला होता मेगा फायनलमध्ये चापेवाडी पठारला. त्याचं क्षेत्ररक्षण चांगला पाहायला मिळालं. एक धाव उमेशजी खुटारे व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. हा देखील फुल टॉस आणि फुल टॉसला सोडेल तो बॅटर समीर पवार कसला. पहिल्या टप्प्यावरती बॉल काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला 4 क्वार्टर फायनलच्या निर्णायक सामन्याचा समीर पवारच्या बॅटमधून. रंगील आहे बॅटल, कारण दोन्ही टीमना आज क्वालिटी क्रिकेट मैदानामध्ये दाखवलेलं आहे. खास करून जयनबान पाटगावला परास्त केलं होतं चापेवाडी पठारनं. शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडीला परास्त केलं. विकास स्पोर्ट्स पावलेनं कॉन्फिडन्स आहे दोन्ही टीमकडे. बॅकफुटवर आले, टॅप केला इनफिल्डमध्ये. वाइड मिड ऑफ द फिल्डर डायरेक्ट इट कुड बी डेंजरस. बॅकअप नाही आहे मागे. दुसरी धाव आणि ती देखील आता आपण बघत आहोत सहजतेनं पूर्ण करण्यात आलेली आहे. सहजतेनं आपण बघत आहोत 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. थोडीशी धावेंसाठी धावाधाव जरूर झाली, बट फायनली 2 रन्स त्या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण होत असताना स्कोर जर पाहिला तर तो 7 या आकड्यावरती आहे. हेमंत आणि त्यांच्या सोबतीनं आपण बघत आहोत समीरला सलामीसाठी. आणि खास करून एका बाबतीत मात्र समानता एकजिन्सी पण युनिक आहे, तो म्हणजेच दोन्ही टीमचा जो ड्रेस कोड आहे त्याचा कलर मात्र सेम आहे. येलो फेवर सध्या ऑन ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतो. हा चेंडू फुल टॉस आणि फुल टॉसला फुल टोल बसवलाय. बॉल जाईल निघून बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंच कन्फर्म करतायत सँडी गायकवाड सर. इट इज मॅक्सिमम. बॉल इज ओव्हर द रोप. सिक्सर. कातवाराच्या अगेन्स्ट आय थिंक पहिल्यांदाच अशा पद्धतीनं आक्रमण झालेलं आहे. समीर पवार हार्ड हिटर आहे, विस्फोटक आहे, आक्रमक आहे आणि त्यांना ती विस्फोटकता आता दाखवली आहे. हा चेंडू बॅकफुटवर आहे, ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हर मरून सुईतून जितक्या सस्तेनं धागा काढावा तितक्या सस्तेनं बॉल काढला. एक्स्ट्रा कव्हर आणि बॅकवर्ड पॉइंटच्या मधून बॉल सीमा पार. 4 धावा. हाफ ट्रॅकर बॅकफुटवर आले, पूल केला ऑन साइडला. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित होते कल्पेश वारे. गुड फिल्डिंग पूर्ण झाले. ती फक्त एक सिंगल आणि पहिल्या षटकाचा खेळ त्या ठिकाणी झालाय पूर्ण. स्कोरबोर्डवरती रन्स पाहायला मिळत आहेत 18. ही स्वप्नवत सुरुवात आहे मॅचमध्ये. विकास स्पोर्ट्स पवाळे क्रिकेट संघाचे ज्या पद्धतीनं सुरुवात आता केली आहे, काउंटर अटॅक केला आहे स्पेशली समीर पवारनं. 5 बॉलचा सामना करत असताना 2 चौकार 1 षटकार 1 सिंगल त्याच्या बॅटमधून. टोटल कॉन्ट्रीब्युशन आपण बघत आहोत एका दुहेरीच्या मदतीनं 5 बॉलमध्ये इंडिव्हिज्युअल 17 धावसंख्येचं आणि एका बॉलमध्ये 1 धावेचं योगदान आपण बघत आहोत ते म्हणजे हेमंतचं. ओव्हरऑल एंड ऑफ फर्स्ट ओव्हर 18 धावा दाफलकावरती. विकी कातवाराच्या विरोधात आपण बघत आहोत आक्रमण झालेलं आहे आणि आता सध्या दुसऱ्या षटकामध्ये थोडीशी चिंता वाढली आहे ती म्हणजेच बॉलिंग करणाऱ्या चापेवाडी पठार क्रिकेट संघाची. आणि आता बॉलिंग मार्कवरती कॅप्टननं लगेचच इन्व्हाइट केलंय टीमचा ट्रम्प कार्ड कैलास वाघला त्या ठिकाणी बॉलिंग मार्कवरती. षटक सध्या सुरू होते. दुसरं बॉलर तयार फॉरेस्ट इन कडून कैलास वाघ. पहिला बॉल फुलर लेंथ अगदी पुढ्यात टाकला. वेग चांगला होता. अक्रॉस द बॅटनं खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसलेला आपण बघत आहोत समीर पवार यांचा. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या अस्थिर. टोटल आपण बघत आहोत एकंदरीत 18 या आकड्यावरती. वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. बरोबर कॉरिडॉरमध्ये वाईड लाईनला टार्गेट करत असताना फुलर लेन तो देखील वेगवान आणि सलग दुसऱ्या चेंडूवरती दुसरं शोष आता मिळत आहे त्या बॅटर समीर पवारला.
कन्सिक्युटिव्ह 2 इन अ रो, सलगचे 2 डॉट. सुरुवात जबरदस्त होती समीरची. बॅकफुटवर आले रोहित शर्मा स्टाईल, पूलचा पॉवरफुल फटका. समीर पवार सांगतोय 2 बॉल आले डॉट. तदनंतर मी नाही घेणार माघार. टायगर अभि जिंदा आहे बॉस. बॉल सीमा पार. 6 धावा. प्लीज एक तेरी तो एक मेरी, असा काही सामना सध्या सुरू आहे मैदानामध्ये. धावफलक पोहोचले 6/24 या आकडावरती. हा फुल टॉस गॅप मध्ये बरोबर प्लेसमेंट आहे. मिडविकेट आणि काव कॉर्नरला भेटून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1-2 का 4. 4 धावा. पवार आक्रमकतेचं माहेर घर आहे. काउंटर अटॅक ही स्पेशालिटी आहे बॅटरची आणि फार काल तुम्ही त्याला शांत ठेवू शकत नाहीयेत. सलगचे 2 डॉट. तदनंतर 6-4. टीमची टोटल आहे 28. 28 धावा. हा फुलरलीत लिडिंग एज. थर्ड मॅनला फिल्डर बॉलच्या खाली आणि मॅचची प्राइज विकेट. गोल्डन विकेट ऑफ द मॅच. कैलासला मिळते सुयश पहिला. 28 ला पहिला धक्का. विकास स्पोर्ट्स पवळलेला माघारी परत आहेत समीर. दहा बॉलमध्ये 27 धाबेचं योगदान देत असताना माघारी परत आहेत समीर पवार. शॉर्ट बट स्वीट इनिंग आणि प्रचंड कडकडाट सध्या टाळ्यांचा होतोय. त्याच्या माध्यमातून डगआउट मधून त्याला मोटिवेट केलं जातं. कृष्णानं जो झेल पकडलेला आहे सामना जिंकला तर त्याच्यासाठी 500 आहे जयदादा दसांच्या वतीनं. प्रमोद पवारसाठी पहिला बॉल आडवा बॅट ऑन साइडला स्वीप करत असताना बरोबर फ्रंट लेग पुढे आणला. त्यानंतर आपण बघत आहोत दिशा दिली आहे. एक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण झाली. षटकाची झाले सांगता 29 धावा धावफलकावरती. ड्रिंक्स तोडली जाईल मैदानामध्ये. तोपर्यंत ऐकूयात डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. कैलास वाघच्या विरोधात 11 धावा आलेल्या आहेत. मात्र महत्वाचं सुयश त्यानं पकडलेलं आहे. महत्वाचा फलंदाज त्यानं बाद केलेला आहे. समीर पवारला जो फार विध्वंसक झाला होता, आक्रमक झाला होता 270च्या बॅटिंग स्ट्राईक रेटनं. त्याच्या बॅटमधनं आपण जर पाहिलंय तर एकंदरीत चौकार आले त्या ठिकाणी 3 सिक्सर आले 2 एक डबल आणि त्यात सोबतीनं एक सिंगल. इंडिव्हिज्युअल 27 27 धाब्याचं योगदान त्याच्या पद्धतीनं देण्यात आलेलं आहे. एकतर्फी किल्ला 2 षटकांमध्ये त्यानं लढवलाय आणि आता जबाबदारी पूर्णपणे स्वीकारायची आहे. ती वन मोर फिंच हिटर हार्ड हिटर प्रमोद पवारला आणि त्याच्या सोबतीनं 7 आता द्यावी लागेल ती हेमंत चौधरीला. स्कोर 29 आकड्यावरती 2 षटकं संपलेली आहेत. 14.50 धावगती. चांगला रन रेट आहे. धावगती चांगली मेंटेन केलेली आहे. 2 षटकांमध्ये आपण बघत आहोत चापेवाडी पठारच्या विरोधात. अविनाश येतात गोलंदाजीसाठी. षटक सध्या सुरू झालेलं आहे 3रं. ऑन साइडला 3 फिल्डर आपण बघत आहोत. स्कुरलेग मिडविकेट त्याचबरोबर लॉंग ऑन कव्हर पॉईंट डीप मध्ये आणि त्या सोबतीनं स्टेटिश लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर इनफिल्ड मध्ये बॅकवर्ड पॉईंट आणि त्याच्या सोबतीनं आपण बघत आहोत शॉट थर्ड मॅन आणि त्याच्या साथीनं विकेट किपरच्या बाजूला आपण बघत आहोत शॉट फाईन लेग. ऑल इज सेट. षटक 3रं सुरू झालंय. बॉलर तयार झालेत कॉम्बॉक्स इनकडून. बॉलिंग ट्रॅकवरती अविनाश. पहिला बॉल कमी गती लाईन लवकर पिक केली आणि कमी गतीने टाकलेला बॉल आता पाठवलाय प्रमोद पवारनं. पंच कन्फर्म करतात इट्स अ मिनिमम और मॅक्सिमम. इट इज मॅक्सिमम. षटकार.
पाहत होता बॅट्समनला फॉलो केलं, विकेट किपर बीट. स्वतःला चांगलं बॅकअप कृष्णाकडून. सहसेना आपण बघत आहोत बायच्या स्वरूपात एकदा पूर्ण झालेली आहे आणि सिंगल धावेच्या मदतीनं सध्या टीमची टोटल ती पोचली धावफलकावरती 36 आकड्यावरती. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे स्कोरलेग अंपायरकडून, तो म्हणजेच स्ट्रायकर यांना बॅटर सेफली पोचलाय का त्यासाठी आपण रिप्लेमध्ये लगेचच बघणार आहोत. बॅट्समन सेफ आहे की नाही. येस इट इज, बॅट्समन इज सेफ. एक धाव. एकूण धावसंख्या धावफलकावरती 36. अजूनही 10 चेंडू बाकी आहेत. 10 चेंडू जास्तीत जास्त जितक्या धावा बनवतील विकास स्पोर्ट्स पवाळे संघ तितकं गोलंदाजांना बॅकअप होईल. खास करून त्यांना दुजोरा मिळेल द्वितीय सत्रामध्ये जेव्हा ते लक्ष रोखण्यासाठी उतरतील. कमी गती लो फुल टॉस. रनआउटचा चान्स मात्र थ्रो चुकीच्या एंडला आला. नॉन स्ट्रायकर एंडला देखील फलंदाज बाद करता आला नसता, परंतु ठाऊक आहे अविनाशला प्रमोद पवारची विकेट या मॅचमध्ये फार इम्पॉर्टंट आहे, कारण तो जर बाद झाला तर नंतर डाव कोलमडला देखील जाऊ शकतो विकास स्पोर्ट्स पवाळेचा. त्याच हेतून उद्दिष्ट त्याचं बरोबर होतं, मात्र लक्ष्याचा वेध त्याला घेता आला नाहीये. टीमची टोटल सिंगल धाब्याच्या बढतीनं सध्या 37 धावा आपण बघत आहोत स्कोर कार्डवरती. स्ट्रायकर आपण बघत आहोत पीपी प्रमोद पवारला. हा चेंडू यावेळेस पायात होता, ऑन साइडला दिशा दिली, फ्लिक ऑफ द रिस्ट. फक्त मिळेल ती एक सिंगल. स्टेप आउट झाले होते, फ्रंट लेग पुढे आणला होता. इट इज फ्रॉम लेग बायज. पण तो सांगतायत सँडी गायकवाड सर. एक धाव त्या ठिकाणी झाले पूर्ण आणि धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित झाले ती 38. स्टील 2 to go. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. स्प्रे not available, so you will continue to playing in this match. लोवो फुल टॉस ड्राइव्ह केला समोर, मिडॉनला बीट करून बॉल मागे. कल्पेश कातवारासाठी चेस आहे. लॉंग ऑफचा फिल्डर देखील आपण बघत आहोत पोहोचलेला आहे. उचलून फेक होईल. दुसरी धाव पूर्ण झालेली आहे का या सिटीत. सँडी गायकवाड सर एक अनोखी शैली, अनोखा अंदाज आहे. जे अवाक झाले होते त्यांना प्रश्न उत्तरित केला तो म्हणजेच गोलंदाज झाला. एक्झॅक्टली घडलं काय आणि त्या ठिकाणी सिग्नल आला. दुसरी धाव यशस्वीरित्या झाली पूर्ण. षटकं सध्याच्या घडीला पाहिली तर ती एकंदरीत 4 आहेत, त्यातील तिसरं षटक मार्गस्थ अवीचं. रन झालेले आहेत 40 आणि अजूनही एक बॉल बाकी आहे निर्णायक तिसऱ्या षटकाचा. हेमनच्या बॅटमधून देखील आता आक्रमण होणं गरजेचं, कारण निखिल मयूर सारखे आणखीन तगडे फलंदाज येणं बाकी आहे. चांगलं युनिट आहे विकास स्पोर्ट्स पवाळेचं. या हंगामामध्ये त्यांची देखील जबरदस्त कामगिरी आपण पाहिलेली आहे. स्कोर 40 या आकडावर. 40 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. स्टेव डाऊन खेळतायत. बॉटमॅनचा अत्यंत सुरेख वापर. एकदा पूर्ण. दुसऱ्या धाब्याचा कॉल आहे. नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो खराब आला. स्ट्रायकर एंडला आता दुसरी धाव पूर्ण केली जाईल का. रनआउट. धाव बादच्या स्वरूपात माघारी परत आहेत. 41 वरती 2 धक्के बसलेले आहेत विकास स्पोर्ट्स पवालेला मैदानामध्ये. आता आपण बघत आहोत मयूरला. इट्स अ पार्ट ऑफ स्ट्रॅटेजी आणि विकेटचं समर्पण आता दिलेलं आहे ते हेमंत चौधरीनं. चांगली साथ त्यानं दिली होती पहिल्या 2 षटकांमध्ये समीर पवारची. तदनंतर आता प्रमोद पवारच्या सोबतीनं जो पाया रचला होता, जे फाउंडेशन बनवलं होतं समीर पवारनं, त्यावरती कळस आता चढवावा लागेल. तो निर्णायक अंतिम षटकात डेथ ओव्हरमध्ये स्पेशली बॅटर प्रमोद पवार आणि त्याच्या सोबतीनं मयूर पतंगरावला. 41 धावा धावफलकावरती. 41 ऑन बोर्ड. षटका आपण बघत आहोत 3 संपलेली आहेत. 13.67 धाबेची धावगती सध्या धावफलकावरती मेंटेन करत असताना जयरामजी तरे यांचं क्रीडानगरीमध्ये शुभागमन. या व्यासपीठावरती सरपंच चषकाच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक सस्नेह सरचे स्वागत. कल्पेशला आपण बघत आहोत अंतिम अखेरच्या निर्णायक षटकात. इज अ स्कीपर इन प्लेस, जो स्वतः संघनायक आहे, संघ कर्णधार आहे आणि त्याच्या विरोधात आपण स्ट्रायकर इनवरती बघत आहोत. एका बाजूला प्रमोद पवार आक्रमकता तर दुसऱ्या बाजूला मयूर पतंगराव विस्फोटकता. इकडे यार तिकडे वीर अशा स्थितीमध्ये पायसा कल्पेश कतवारा जो स्कीपर आहे, कॅप्टन आहे, चापेवाडी पठारचा, त्याची काय रणनीती आहे, काय डेथ ओव्हरमध्ये स्पेशल स्ट्रॅटेजी. 3 षटकांमध्ये धावसंख्येचा वेग चांगला आहे. 41 धावा धावफलकावरती. अंतिम षटक सध्या पहिल्या डावाचा मार्गस्थ होतोय फॉरेस्ट एंड कडून.
पहिला बॉल फोर्स केला समोर, फटका मिस टायमिंग. अगदी बड्डा ग्रुप स्टँडच्या समोर फिल्डरनं पकडला सुंदर झेल. समीरची केली फेल झाली आणि नंतर आता फेल झालाय तो प्रमोद पवार. तिसरा धक्का. फ्लॅट आपण बघत आहोत. चेंडू पूर्णपणे ज्या पद्धतीने एलिमिनेशन हवं होतं, डिस्टन्स हवं होतं, त्या गाठू शकला नाहीये. फ्लॅटेल स्ट्रोक होता. अगदी बड्डा ग्रुप स्टँडच्या समोर चांगला झेल संपादित झालेल्या फिल्डरकडून श्रीटिश लॉंगॉनला आपण बघत आहोत. पहिला चेंडूवरती कल्पेशला मिळालेला आहे सुयश आणि 41 वरती आपण बघत आहोत. तिसरा धक्का आता बसलेला आहे तो विकास स्पोर्ट्स परेला. 2 मॅन ऑफ द मॅच सामन्यावरचे पुरस्कार पटकावलेले खेळाडू आपण बघत आहोत. ऑन ग्राउंड निखिल शिंदेला सध्या स्ट्रायकर एंडवरती, तर नॉन स्ट्रायकर एंडला मयूर पतंगरवाला. दोन्ही संघांची जबरदस्त कामगिरी आज आपल्याला पाहायला मिळते. मात्र अंतिम ग्रुप बी मधील लढत आहे. हा चेंडू यावेळेस हेलिकॉप्टर खोदून काढलाय. लॉंग ऑफ डाऊन दी बॉल. प्रयत्न फार चांगला होता. 100% कमिटमेंट ऑन द ग्राउंड आपण त्या फिल्डरकडनं पाहिली आणि स्पेशली जर पाहिलं तर त्या ठिकाणी रन्स पूर्ण झालेले आहेत. 2. चला पाणी घेऊन जा लगेचच मॅनेजमेंट कमिटी. तो फिल्डर आहे तो थोडा दुखापतग्रस्त झालेला आहे. प्रयत्न त्याचा जबरदस्त होता, मात्र चेंडूला पकडण्यामध्ये तो थोडासा असक्षम राहिलेला आहे. रिप्लेमध्ये आपण बघत आहोत कशा पद्धतीनं लॉंग ऑफ वरून तो धावत आला होता. झेल सुटला, बॉडी बॅलन्स त्यानं गमावला आणि फायनली तो स्लिप झालेला आहे. अशा पोझिशनमध्ये आय थिंक डेफिनेटली त्याच्या पायाला थोडी दुखापत झालेली आहे. 41 वरती धावफलक होतं. या 2 धावा 8 झाल्या. टीमची टोटल सध्या आपण बघत आहोत 43 या आकड्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. थोडा दुखापतग्रस्त झालेला आहे, त्याच कारणास्तव रिक्वेस्ट लगेचच बाकी फिल्डर्सला सूचना आहे आपण आपापल्या जागेवरती राहायचं आहे. ऑफिशियल्स आहेत, आमचे मॅनेजमेंट कमिटी आहे, डेफिनेटली ते प्रयत्न करतील. 43 धावा आपण बघत आहोत धावफलकावरती. पाय स्लिप झाला फिल्डरचा आणि खास करून आपण बघत आहोत 43 वरती हा तिसरा झटका सध्या बसलेला असताना कॅचर ड्रॉप झाली निखिलची आणि त्या मोबदल्यात 2 धावा देखील आता मिळत आहेत तर विकास स्पोर्ट्स पवाडे क्रिकेट संघाला. चला बाकी क्षेत्ररक्षकांना सूचना आहे, कल्पेश क्षेत्ररक्षण लगेचच सज्ज करा, कारण यानंतरही आपल्याला एक सामना सेमीफायनलचा कव्हर करायचा आहे. जगदंबा सासरे संघ पहिल्या दिवसामध्ये जबरदस्त कामगिरी, स्पेशली आपण बघत आहोत सागर खुटारे, कमलेश कापडी आणि त्याचबरोबर पंकज कापडी, जयेश उघडा असतील. जबरदस्त खेळ त्याने साकारलेला आहे कालच्या दिवसात आणि आज देखील ते मैदानामध्ये पोहोचलेले आहेत. संपूर्ण जगदंबा सासरे आणि त्याचबरोबर त्यांच्या सर्व पाठीराख्यांचं वेलकम सरपंच चषकाच्या माध्यमातून. चला बाकी फिल्डर्स आपण आपापल्या जागेवरती पोचा. इंजुरी जर जास्त असेल कल्पेश तर डेफिनेटली तुम्ही एक्सचेंज करू शकता, या सूचनेकडे लक्ष सुद्धा. ऑनफिल्ड अंपायर सँडी गायकवाड सर आणि मंदार राणे सर देखील तीच सूचना सध्या तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. येस, ही सेफ फिल्डर सुरक्षित आहे. सातत्यानं फिल्डिंग अर्थातच क्षेत्ररक्षणाचा जो दर्जा आहे, जी गुणवत्ता आहे ती जपत असताना आपण बघत असतो. संघ चापेवाडी पठारला कृष्णानं जो झेल पकडलेला आहे त्यासाठी 500चा कॅश प्राइज आहे. टीमचे पुरस्कर्ते जयदादा दस यांच्या वतीनं. स्टील फॉर्मर डिलिव्हरी रेफ इन दिस इनिंग. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. धावफलक जर पाहिलं तर ते 43 या आकडावरती. कल्पेश कातवाराचा आपण बघत आहोत अंतिम षटक. सूर्य निखिलचा झेल सुटलाय, जीवदान त्याला मिळालं आहे. पाहिजे आता 4 बॉलमध्ये कशा पद्धतीनं सामना त्याच्या वतीनं केला जाईल. हो, रिव्हरचा टेम लाईन मिस झालेली आहे. फुल लेंथ होता, वेग चांगला होता. मागच्या मॅचमध्ये स्वीटीचा तडाखेबंद फटका आपण पाहिला होता, स्पेशली विघ्नेश सारख्या वेगवान गोलंदाजाच्या विरोधात निखिलकडून. मात्र यावेळेस आपण बघत आहोत प्रयत्न त्याचा पूर्णपणे फसलेला आहे. 43 धावा धावफलकावर होते. डे मध्ये चांगला स्पेल सूर्य कल्पेशचा. हा हाफ ट्रॅकर हॅमर केला काऊ कॉर्नरला, बरोबर मयूरदादा पिसेकर स्टँडच्या समोर. फिल्डर सेट होता, त्यानं हाताचा पिसारा फुलवला आणि बॉलला आपल्या हातामध्ये सामावून घेतलं. षटकातील दुसरं यश कल्पेश कातवारा करता. फलंदाज बाद निखिल देखील परत आहेत माघारी.
कलकेचा जो वेग आहे तो कमी झालेला आहे. हा चेंडू फुलवले होता, लाईन मिस झालेली आहे. धाव हवी आहे, स्ट्राईक हवी आहे मयूर पतंगरावला आणि किंबहुना ती आता मिळेल, परंतु नॉस्ट्रा करेनला बाटर रनआउट होईल मयूर चौधरी. आणि 43 वरती सध्या बसलाय धक्का पाचवा, तो विकास स्पोर्ट्स पवाडलेला. न्यू बाटर इमिडिएटली इंटायर व्हा. रोहित पाटेकरला आपण बघत आहोत 7व्या क्रमांकावरती. अंतिम षटकामध्ये पडझड झालेली आहे या डावामध्ये. 3 षटकांमध्ये 41 धावा होत्या, मात्र कल्पेश कातवारा कॅप्टननं केलेलं कमबॅक आहे. अवघ्या 2 धावा त्याने दिलेल्या आहेत. 2 सांघिक सफलता देखील मिळालेल्या आहेत या षटकामध्ये कल्पेशला. हा चेंडू फुल टॉस, बोलस बॅक ड्राईव्ह विषयमध्ये पंच केला. स्टेट बॅटनं दिशा दिली. दुसऱ्या धाब्याचा कॉल आहे. साकरेनला बॅटर सुरक्षित आहेत की नाही त्यासाठी आता DRAची मागणी करण्यात आलेली आहे. औपचारिकरित्या आपण जर पाहिलं तर पहिला डाव तर संपला आहे, बट बॅटर सेफ आहे की रनआउट त्यासाठी DRS घेण्यात आलेला आहे मंदार राणे सरांच्या वतीनं. जे ऑन फील्ड अंपायर आहेत. डिसिजन थोडा टफ आहे, सो आपण पुन्हा पुन्हा बघत आहोत रिप्लेमध्ये. डिसिजन स्टील पेंडिंग. त्रेचाळीस धावा तर उभारल्या गेलेल्या आहेत. शेवटच्या चेंडूवरती बॅट्समन आउट आहे की नॉट आउट. बरोबर कॅमेऱ्याच्या समोर आलेला आहे बॉलर. ज्या वेळेला बॅट ड्रॅग झाली, बेल्स उडाले की नाही हे पाहणं थोडं डिफिकल्ट आहे, परंतु 5 कॅमेऱ्याची स्पर्धेचा टेलिकास्ट सुरू आहे, सो तो अँगल देखील आता प्रस्तुत केला जाईल. बॅट्समन इज सेफ. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. पहिला डाव संपला. 45 धावा उभारण्यात आलेल्या आहेत विकास स्पोर्ट्स पवाडेकडून. आणि आता 46 लक्ष द्वितीय सत्रात ते टीम जय गौदेव क्रिकेट संघ चापेवाडी पठार संघाकरता. आणि प्रत्येक षटकारासाठी 200चा कॅश प्राइज आहे. चापेवाडी पठार टीमच्या बॅटरसाठी टीमचे पुरस्कर्ते सौजन्यदाते जयदादा दस यांच्या वतीनं. 46 लक्ष, 4 षटकं. धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती एकूण 12.50 धाब्याच्या धावगतीने स्कोर कार्ड मेंटेन करावं लागेल. कशा पद्धतीनं रनचेस असेल द्वितीय सत्रामध्ये. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा सुनीलजी शेळके सरांना आणि मनमुराद आनंद घ्या सरपंच चषकाच्या या एका महत्त्वपूर्ण आणि निर्णायक लढतीचा. धन्यवाद.
धन्यवाद दीपक. परेशदादा पाटील आयोजित सरपंच चषक जांभुर्डे 2024 दुसरं या स्पर्धेत सर्वांचं सहर्ष सस्नेह मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. इथे पहिलं सत्र संपलं. धावपलकर धावा जोडलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. त्या म्हणजेच 45 आणि 46 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठावं लागेल इथे हा सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये चाफेवाडी या संघाला. पवळे संघ क्षेत्ररक्षण सज्ज करा. यानंतर आजच्या दिवसामध्ये अजून एक सामना खेळवायचा बाकी आहे, त्यामुळे या गोष्टीकडे तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. पंचांनाही विनंती असेल आपणही इथे खेळाडूंना पुश करत चला आणि चेंडू संदर्भात काही अडचणी दरम्यान तिकडे निश्चितच आहेत. इकडे चेंडू दिलेले आहेत. चला क्षेत्ररक्षण सज्ज करा. यस, पवाळे संघ क्षेत्ररक्षण सज्ज करा. काही टेक्निकल इश्यूज होते, त्यांचं सॉर्टेशन मिळालेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये सामना लगेचच आपण सुरू करत आहोत. निर्धारित 4 षटकांचा सामना, ज्यामध्ये 46 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे. आजच्या दिवसातील बक्षीस पात्र फेरी अर्थात ग्रुप बी मधून कोणता संघ इथे टेबल टॉप करेल हे सुद्धा येणाऱ्या 4 षटकांनंतर आपल्याला समजेल. कालच्या दिवसामध्ये जगदंब सासने संघाचं दर्जेदार क्रिकेट आपण अनुभवलेलं आहे आणि त्यामुळेच त्याने टेबल टॉप केला कालचा. आणि आजच्या दिवसामध्ये कोणता संघ त्यांच्यासमोर येईल हे सुद्धा पाहणं औत्सुक्याचा. पंच आमच्याकडे बघतायत संदीप गायकवाड सर, त्यांचा ग्रीन सिग्नल. निर्धारित 4 षटकांचा सामना, पवळे संघासाठी 20 मिनिटांचा अवधी. 4:11 झालेले, 4:12 नोंद इथे आमचे गुणलेखक त्याचबरोबर स्कोरर करतील. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू इथे डावी यष्टी सोडून जाणारा दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. लेन चांगली होती, लांबी चांगली होती, परंतु जी दिशा आवश्यक आहे त्या दिशेवर इथे नियंत्रण दाखवता आलं नाही गोलंदाज निखिलला. या अगोदरच्या सामन्यामध्ये मला असं वाटतं पाटगाव संघाच्या विरोधात असा चेंडू सोडून दिला होता बबलू पारदीने, त्यावेळेस तो त्रिफळाचीत ठरला होता. समोर ठेवलंय, समोरच्या दिशेने फोर्सिबल लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षक उपस्थित नाही, निर्जन स्थळावरून चेंडू सीमारेषेला धडकतोय. हा चौकार. निखिल पुन्हा एकदा तयार बबलूसाठी शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू. इथे फटका बसला, क्षेत्ररक्षक उपस्थित, स्ट्रेट टू दी फिल्डर. इथे टिपला झेल. यावेळेस फलंदाज बबलू पार्थीला परदावं लागेल. या अगोदर चौकार, त्यानंतर फलंदाजाला घ्यावी लागली माघार. गोलंदाज निखिल आणि संपूर्ण संघाला मिळालं सुयश. बबलू बाद.
त्या धावपलकर उमटलेले आहेत असं आपण म्हणूया. रक्षात्मक रीतीने खेळले, स्ट्रेट टू दी बॉलर. निखिल हॅज टेकन अ स्पेक्टॅक्युलर कॅच अँड दिस इज द एंड ऑफ बॅटर कैलाश वाघ. आपण आपल्या टेलिव्हिजन रिप्लेमध्ये पाहिलं, चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडा पॉज होऊन निघाला आणि तिथेच फलंदाज चकलेले आहेत. फलंदाजाचा बॅटचा फ्लो तोपर्यंत पूर्ण झाला होता जवळजवळ आणि त्यामुळेच त्यानंतर त्याला स्वतःला आवर घालता आला नाही. खरं तर रक्षात्मक पवित्र होता, परंतु अगदी बॅटच्या वरच्या भागाला चेंडू लागला, मधोमध लागला आणि सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला. इथे चांगला झेल टिपला गेला निखिलच्या वतीने. लागोपाठचे 2 चेंडू 2 गडी बाद झाले. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक नोंदवतील का? इथे दुसरी निखिल हे आपल्याला पाहावं लागेल. या अगोदर इथे पुलटॉस आहे, कदाचित हा झेल सुद्धा होऊ शकतो. मयूरने इथे टिपला झेल. लागोपाठचे 3 चेंडू आणि या स्पर्धेतील अर्थात परेशदादा पाटील आयोजित सरपंच चषक जांभुर्डे 2024 या स्पर्धेतील दुसरा असा गोलंदाज आपल्याला मिळाला ज्याने लागोपाठच्या 3 चेंडूंमध्ये 3 फलंदाजांना गारद केलं. या सामन्यामध्ये इथे आता स्थिती मजबूत झालेली आहे ती पवळे संघाची. फलंदाज आपण पाहिला तर अनिल वाघ सुद्धा बाद. स्वतः संघाचा संघनायक आहे. संघनायक फक्त नाणेफेक पूर्ण करण्याकरता नसावा, त्याला योग्य वेळेला योग्य निर्णय घेता आले पाहिजेत. त्याचबरोबर संपूर्ण संघाला इथे कंट्रोल करता आलं पाहिजे, त्यावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. प्रतिकूल परिस्थितीमधून विजयाच्या दिशेने संघाला घेऊन जाता आलं पाहिजे. इथे पहिलाच षटक हाताळत असताना कर्णधार अर्थात निखिलने काय गोलंदाजी केलेली आहे, 3 फलंदाजांना परतवलेला आहे. अविनाश वाघ हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालेला आपण पाहू शकाल. या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेलेले आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा इथे तयार झालेले आपण पाहू शकाल. उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. कॉरिडॉर ऑफ अनसर्टन्टी मधून चेंडू मार्गस्थ होतोय. एसट्यांच्या मागे चांगलं एसटी रक्षण दरम्यान एसटी रक्षकाचा आपण पाहतो सगळ्या फॉर्मॅलिटीज इकडे कंप्लीट केल्या गेल्या आणि दरम्यान हा चेंडू निर्धाव आलेला आपण पाहिला. पूल केलेला आहे. खडे खडे खेळला गेलेला हा पूलचा फटका इन फ्रंट ऑफ द विकेट. शतरक्षक आहेत. डीपमध्ये चेंडू अडवला, फेकी झाली. दरम्यान 2 धावा इथे पूर्ण केल्या गेलेल्या आपण पाहिलेले आहेत आणि या 2 धावा धावपलकर अंकित झाल्यानंतर एकूण धावा पाहू शकाल त्या म्हणजे झालेल्या आहेत 7.
या षटकाच्या सुरुवातीलाच एक मोठा ब्लास्ट दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवलेला आहे आणि हा षटकार दरम्यान आलेला आपण पाहू शकलात. कल्पेशच्या बॅटमधून हा षटकार आलेला आहे. धावफलक पुढे जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते असतील 13 धावा धावफलकावर जोडल्या गेलेला खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. सेहेचाळीस धावा बनवायचे हा सामना जिंकण्यासाठी. अगोदर 3 फलंदाज जरूर बाद झालेले आहेत. कैलास बाद झाले, त्यानंतर अनिल बाद झाले. आपण पहिल्या चेंडूवर फलंदाज बबलूने एक चौकार दाखवला होता, त्यानंतर तो सुद्धा बाद झाला. अविनाश वाघ मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. कल्पेश कातवारा अत्यंत गुणवंत खेळाडू आहे. इथे या सामन्यामधून कल्पेशने जर संघाला विजयाचा उंबरठा दाखवला, अर्थात त्यानंतर विजय जर प्राप्त करून दिला, तर कल्पेशने त्याच्याकडे जे ज्ञान आहे त्याचं योग्य उपयोजन केलं असं आपण म्हणूया. परंतु प्रेशर आता वाढत चाललेलं आहे. दोन्ही बाजूने प्रेशर आहे. एकतर फलंदाज बाद होण्यापासून इथे वाचावं लागेल, त्याचबरोबर धावफलकाला सुद्धा वेग द्यावा लागेल. ही दुहेरी जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये कल्पेशला पेलता येईल का, हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. कट करण्याचा प्रयत्न, उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू अचानक उसळी घेताना चेंडूला सुद्धा आपण पाहिलेला आहे. गोलंदाज कुमार चांगली गोलंदाजी करतायत, कारण पहिल्या चेंडूवर ज्यावेळेस तुम्हाला षटकार येत असतो तुमच्या विरोधात, त्यावेळेस तुमचा कॉन्फिडन्स लो झालेला असतो. परंतु अशाही परिस्थितीमध्ये फलंदाजाला त्याने शांत ठेवलंय. कुमारचा हा खोलवर टप्प्याचा चेंडू, त्यावर क्रॅकिंग ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक डीप मधून समोर आले, चेंडू अडवला, यानंतर फेकी झाली स्ट्रायकिंग एंडला आणि बॅकअप चांगला अवेलेबल आहे. जर्सी नंबर 48 अर्थात प्रताप तिकडे उपस्थित आहेत आणि प्रतापच्या वतीने चेंडू अडवला, यानंतर फेकी केली जाईल. 2 धावा इन बिटवीन आलेले आपल्याला पाहायला मिळतील. 15 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. पाहायचं आहे अजूनही 2 षटकांचा काही येणं शेष आहे. या षटकातील शेवटचा चेंडू, इथे मोठा फटका गरजेचा आहे. समोरच्या दिशेने खरं तर आपण पाहिलं फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू इकडे कव्हर्स रिजन मध्ये जातोय. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडून फेकी झाली. थोडी दाद मागितली गेलेली आहे इथे धावबादसाठी. पंच आमच्याकडे बघत आहेत. तिसऱ्या पंचाची मागणी दरम्यान केली गेलेली आहे. पाहिजे ही दुसरी धाव पूर्ण आहे की नाही. दोन धावा पूर्ण. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत असलेले आपण पाहू शकाल. ड्रिंक्स ब्रेक अवेलेबल आहे.
2024 पर्व दुसरं या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसातील या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यामध्ये मित्रांनो आपण आहोत, ज्याचं दुसरं सत्र मैदानाच्या आतमध्ये खेळलं जात आहे. एका बाजूने संघ चाफेवाडी आपण बघू शकाल, दुसऱ्या बाजूने मुरबाड तालुक्यातील हा दर्जेदार क्रिकेटचा खरं तर थरार जपणारा संघ आपण बघत आहोत, तो म्हणजेच विकास स्पोर्ट्स पवाळे. अत्यंत जिद्दीने खेळणारे त्यांच्याकडे खेळाडू आहेत आणि त्याचबरोबर परिस्थिती विरोधात जात असताना सुद्धा शांत चित्ताने खेळतात. योग्य वेळेला योग्य निर्णय ते निश्चितच घेत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये इथे चाफेवाडी संघाला त्याने बॅकफुटला ढकललंय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार मयूर. यावेळेस हा चेंडू समोर ठेवला होता, फुलटॉस समोरच्या दिशेने खेळले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे उपस्थित आणि चेंडू अडून फेकी झाली. इन बिटवीन फक्त आणि फक्त एक धाव दरम्यान आलेली आपण पाहिलेली आहे. एका धावेने धावफलक पुढे गेलं. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या आहेत 18. 3 गडी आतापर्यंत बाद झालेले आपल्याला पाहायला मिळतील. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 93 चौकार आणि 26 षटकार नोंदवले गेलेले आहेत आणि ज्या पद्धतीने खरं तर खेळपट्टी बनवली गेलेली आहे तिचा तितका चांगला वापर, सुयोग्य वापर फलंदाजाने आतापर्यंत केलेला नाही असं आपण म्हणूया. 11 चेंडू 28 धावा आणि अजूनही हा सामना जिवंत आहे, कारण 11 चेंडूंमध्ये 28 धावा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये फार कठीण आव्हान मानलं जात नाही. आणि काय कल्पेश कातवारा मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. यावेळेस हा चेंडू नो आहे. इथे जर कनेक्शन आलं असतं तर या सामन्यातील त्या धावा अत्यंत महत्वाच्या ठरू शकल्या असत्या. बिमर घोषित केला गेलेला आहे इथे पंचांच्या वतीने आणि एक धाव मिळेल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहू शकला तर त्या आहेत 19. उंच पुरे फलंदाज आहेत कल्पेश, तरी सुद्धा इथे त्यांना कनेक्शन देता आलं नव्हतं. येणारा चेंडू फ्री हिट. पुन्हा एकदा फुलटॉस आडव्या बॅटने खेळले. क्षेत्ररक्षक उपस्थित परंतु फार दूरवर. एक टप्पा घेत असताना चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन सीमा पार. मिळतील धावा 4. फटका दर्जेदार. पलकाला पुढे घेऊन जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 23. या षटकातील मला असं वाटतं अजूनही 4 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाने इथे बिमरसाठी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे का? यस, निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. फेअर डिलिव्हरी. 23 धावा आहेत धावपलकावर. आता फलंदाजी करणाऱ्या संघाकडे रिव्ह्यू उपस्थित नसणार आहे, अवेलेबल नसणार आहे, उपलब्ध नसणार आहे. मयूर इथे समोरच्या दिशेने खेळलेत. बॉलर्स बॅक ड्राईव्ह आपण पाहिली. मिसटायमिंग फटका होता. स्वतः मयूर चेंडूला अडवतायत, स्वतःकडे ठेवतायत. इक्वेशन कडे सुद्धा आपण यानंतर नजर टाकणार आहोत, कारण आतापर्यंत 23 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आपण पाहिल्या आणि मला असं वाटतं यानंतर अजून तितक्याच धावांची गरज आहे, कारण 46चं टार्गेट आहे. 9 चेंडू 23 धावा असं समीकरण. हे 3 चेंडू अत्यंत महत्वाचे आहेत. इथे हा फटका फसलाय. 8 पोझिशन डाऊन झाली होती, त्यामुळे चेंडूवरची नजर हटली आणि इथे दुर्घटना घडली आहे, कारण हा झेल टिपता आला नाही क्षेत्ररक्षकाला. जर्सी नंबर 1 अर्थात प्रमोद पवार तिकडे होते आणि पवार याला आता यावेळेस त्याच्या हातांची पावर दाखवता आली नव्हती. हा झेल सुटलाय. सुटलेला झेल धावपलकाला 2 धावांनी पुढे घेऊन जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या आहेत 25 अर्थात 25. उर्वरित 2 चेंडूंमध्ये जर एक षटकार आला तर मात्र इथे शेवटच्या षटकामध्ये हा सामना अत्यंत चुरशीचा बनू शकतो, कारण चाफेवाडी संघाकडे सुद्धा चांगली फलंदाजी आहे. यावेळेचा फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने चेंडूला काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवला. इथे फेकी झाली. फक्त आणि फक्त एक धाव मिळालेली आहे.
चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण दरम्यान आपण पाहिलेलं आहे. एकूण धावा आतापर्यंत आहेत त्या म्हणजे 26 अर्थात 26 आणि यानंतर अजूनही 20 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 20 धावा. स्ट्रायकिंग याला आलेला फलंदाज अविनाश वाघ याला आता इथे निर्णायक क्षणाला, मोक्याच्या क्षणाला, महत्वाच्या क्षणाला एखादा खरं तर मोठा फटका खेळावा लागेल आणि त्याचबरोबर बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडूला खेळावा लागेल. मोठा फटका इथे अत्यंत गरजेचा आहे. फुलटॉ चेंडू त्यावर खरं तर इथे बिघिटचा प्रयत्न केला. प्रमोदचं क्षेत्ररक्षण इथे दर्जेदार झालं आणि आता फलंदाज अविनाश वाघ माघारी परतलेले आहेत. एक धाव इक्वेशन मधून कमी होईल आणि या धावपलकर जोडली जाईल. अतिरिक्त धावा एकूण खरं तर आता आपण पाहिल्या 27 धावा धावपलकर आणि यानंतर गरज आहे ती म्हणजे 6 चेंडूमध्ये 19 धावांची. कल्पेश कातवाराने हा सामना जर जिंकून दिला चाफेवाडी संघाला अर्थात त्यांचे पुरस्कर्ते जय दस यांना तर त्यांच्यासाठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज तिकडे दिलं जाईल आणि 6 चेंडू 19 धावा पॉसिबल आहेत. खरं तर थोड्या कठीण आहेत कारण गोलंदाजी चांगली आहे इथे पवाळे संघाची, परंतु बऱ्याचदा आम्ही ह्या गोष्टी घडताना पाहिलेल्या आहेत. पहिले 2 चेंडू अशा इक्वेशन मध्ये अत्यंत महत्वाचे असतात. सुरुवातीच्या 2 चेंडूंवर एखादा मोठा फटका आला तर फलंदाजी करणारा संघ त्या दिशेने आगेकूच करत असतो. अशातच क्रमांक 4चं षटक घेऊन गोलंदाज रोहित आलेले आहेत. उंच पुरे गोलंदाज स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहू शकाल कल्पेश. क्षेत्ररक्षण सज्ज करा पवाळे संघ, आपण वेळेचा अपव्यय करू नका. 6 चेंडू आणि 19 धावा असं समीकरण असताना क्षेत्ररक्षणाची रचनेमध्ये क्षेत्ररक्षणाच्या इथे बदल केला जातो आणि आजच्या दिवसातील हा बक्षीस पात्र फेरीतील सामना आहे त्यामुळे त्याचं महत्व अनन्यसाधारण वाढलेलं आहे. 3 षटकांसाठी जवळजवळ 16 मिनिटं वापरलेली आहेत त्यामुळे आता जर हे षटक लवकरात लवकर सुरू झालं नाही तर एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये प्लेस करावा लागेल पवाळे संघ. 6 चेंडू 19 धावा. 6 मध्ये 19 ची गरज असताना फिरून मारलाय क्षेत्ररक्षक, काहीही करू शकले नाहीत. प्रयत्न तर त्याने केला परंतु त्या प्रयत्नांना त्यांना यश मिळालं नाही. ज्या शक्यतेची आपण चर्चा केली होती तीच शक्यता मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे कारण पहिल्या चेंडूवर इथे फलंदाज कल्पेशच्या बॅट मधून आलेला आहे चौकार. यानंतर इक्वेशन बदललं जाईल. इक्वेशन आता उरेल 5 चेंडू आणि 15 धावा. 5 मध्ये 15 धावांची गरज असताना इथे कशा पद्धतीने गोलंदाजी होईल. हा सामना अत्यंत मोठा सामना आहे कारण हा सामना बक्षीस पात्र फेरीतील सामना आहे. सामना जिंकल्यानंतर तुम्ही किमान एका बक्षिसाचे अधिकारी तिकडे बनू शकता आणि या अगोदर दोन्ही संघाने 2-2 फेऱ्या पूर्ण केलेल्या आहेत त्यामुळे या सामन्याचं महत्व अनन्यसाधारण आहे हे दोन्ही संघांना माहित आहे. दोन्ही संघ जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. पहिल्या चेंडूवर जो चौकार आलाय सामना थोडा खुला झालाय परंतु हा जो मार्ग बनवला कल्पेशने त्याला राजमार्ग इथे बनवता येईल का पाहायचा आहे. 5 चेंडू आणि 15 धावांची गरज. फुल टॉस रिव्हर्स अटेम्प्ट परंतु क्षेत्ररक्षक निवडलेला आहे. फटका चांगला खेळले होते इथे कल्पेश कातवारा परंतु क्षेत्ररक्षकाकडे सरळ चेंडू निश्चितच गेला आणि थोडी जर गॅप मिळाली असती तर मात्र चेंडूने सीमारेषा तिथे गाठली असती. 4 चेंडूंचा खेळ, 4 मध्ये 15 ची गरज. आता इथे डिसाइसिव्ह व्हावं लागेल. टोकाचं समीकरण सामना जिवंत राहील का. 4 मध्ये 15 ची गरज असताना इथे यावेळेस पाहायचं एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईलच आणि इथे आता 2 धावा पूर्ण झालेला आपण पाहू शकाल. म्हणजे इक्वेशन आता 3-13 पर्यंत जाऊन पोहोचलेलं असताना जगदंब सासणे संघाच्या संघनायकाला विनंती आहे लगेचच नाणेफेकी कक्षामध्ये आपण या. 3 चेंडू 13 धावा असं समीकरण. इथे एखादा चौकार, एखादा षटकार, एखाद्या 2 धावा. फुलटॉस समोरच्या दिशेने इथे फोर्स केलेले क्षेत्ररक्षक उपस्थित आणि त्याच्याकडून झालेली आहे चूक. इथे निर्णायक आणि मोक्याच्या क्षणाला क्षेत्ररक्षकाची ढसा कामगिरी. चौकाराची भर धावपलकामध्ये एकूण धावा चौकाराने पुढे गेल्या.
37 धावा याचबरोबर धावपलकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. सामना प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला आपण बघत आहोत. इक्वेशन कडे यानंतर आपण नजर टाकणार आहोत, कारण 46 धावा बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. यानंतर जर आपण विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 9 धावांची गरज इथे आहे. काय घडेल काय बिघडेल या सामन्यामध्ये. 9 धावांची गरज असताना हा चेंडू प्राइसलेस इम्पॉर्टन्सचा मैदानाच्या आतमध्ये फेकलेला आहे तो गोलंदाजाने. दबाव गोलंदाजावर निश्चितच होता, परंतु तो झुगारलेला आहे. चेंडू समोर ठेवला आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही चेंडू समोर ठेवत असता, विकेट टू विकेट गोलंदाजी करत असता, त्यावेळेस तुम्हाला बेनिफिट मिळत असता आणि तेच बेनिफिट गोलंदाजाला इथे मिळालं. आताचा फटका आपण ड्राईव्हचा पाहिला आणि याचबरोबर आजच्या दिवसातील खेळावर आपलं नाव कोरलेलं आहे. अर्थात तिसरी फेरी सुद्धा उत्तीर्ण झालेले आहेत आणि बक्षीस पात्र फेरी जिंकलेली आहे. इथे विकास स्पोर्ट्स पवाळे संघाने जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. यानंतरचा सामना आपण या स्पर्धेतील पहिला सेमीफायनलचा सामना, उपांत्य फेरीचा सामना अनुभवणार आहोत आणि तो सामना असेल जगदंब सासणे आणि त्यांच्या